नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज आपण श्री व्यंकटेश स्तोत्र बघतोय. सगळ्यांनी हे अत्यंत प्रभावी मंत्र आहे. व्यंकटेश स्तोत्र आहे, तर सगळ्या मनातील इच्छा पूर्ण होतात. सगळ्यांनी हे मनापासून ऐका. चला सुरू करूया. श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो हेरंबा, सकळादी तू प्रारंभा. आठवून तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी, वाग्वर्धे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणे जय माझे. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामी. पूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना, आणि योगिया मनिजना. सकळ श्रोतया साधुजना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐकन प्रार्थना शत, महादोषांसी दाहक. हे शून्या वैकुंठनाय, मरत पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दया सागरा परिपूर्ण. परम ज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले, पित्या परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले, पूर्ण दिदले प्रेम सो. हे अलौकिक जरी मानावे, तरी जगसे सुजले अगवे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगाशी. दीनानाथा प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिदले अपूर्व गोष्टी, भजनासाठी भक्तांच्या. आता परिसर विज्ञापना, कृपाळू लक्ष्मी रमणा. मज घालणी गर्भाधना, अलौकिक रचना दाखवली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दृढ तुझ पायी घातली मिठी. कृपाळू जग जेठी, अपराध पोटी घाली माझे अपराधांच्या राशी. भेदून गेल्या गगनासी, दयावंता ऋषिकेशी. आपुल्या प्रदासी सत्य करी, पुत्राचे सहस अपराध. माता काय मानी तयाचा खेद, तेवी तू कृपाळू गोविंद. माय बाप मज लागी, उदडा माझी काळे गोरे. काय निवडावे निवडणारे, कुचलिया वृक्षांची फळे. मधुरे कोटून असतील, अर्टी लागे मृदुता. कोटून असेल कृपावंता, पाषाणासी गुलवंता. कैशिया परी फुटतील, अपाद मस्तकावरी अन्यायी. परी तुझे पदरी पडलो पायी, आता रक्षण नाना उपाय. करणे तुझ उचित, समर्थांचे घरचे श्वान. त्यासी सर्वही देती मान, तैसा तुझा मनवित दिन. हा अपमान कवनाचा, लक्ष्मी तुझे पायांतळी. आम्ही भिक्षसी घालून जोळी, येणे तुझी बिरदावळी. कैसी राहील गोविंदा, कुबेर तुझा भांडारी. आम्हा फिरवीसी दारोदरी, यात पुरुषात मुरारी. काय तुझला पेयाला, द्रौपदीसी वस्त्र अनंता. देत होतासी भाग्यवंता, आम्हाला ही कृपानता. कोठून आणली गोविंदा, महावीची करुणी. द्रौपदी सती अन्न पुरविली मध्यरात्री. ऋषीसुरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नाही. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली या जनी, मदहासी ते न सोडावे. समुद्र अंगीकारला वडवानळ, तेने अंतरी होतसे विव्हळ. ऐसे असनी सर्व काळ, अंतर साठवल तयाने. कुर्म पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकर धरिला हळाहळ, तेने निळवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा, भक्त वत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी, वर्णिताशी न लिव करे. दुष्ट पतित दुराचारी, अधमाहूनी अधम. विषयासक्त मंदपती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनाशी, द्रोह करी सर्व. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझे पामर, व्यर्थ बडीवारे जगी बाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिडार. कामकल्पनेसी थार, दृढ ते केलासे. 18 भार वनस्पतींची लेखनी, समुद्र भरला मशगुरणी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शारंगधरा. तू अंगीकार केली गदाधरा, कोण दुष्गुण गाईल. नीच रतली रायाशी, तिसी कोण मानेल दासी. लोह लागला परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लैन ओहळ, गंगेसी मिळता गंगाजळ. काष्टविष्टेचे झाले बिंबळ, तयासी निंद कोण म्हणे. तसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा मनवितो केवळ. कन्या देऊन या कुळ, मग काय विचारावे. जाणता असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अवेर, समर्थ न केला पाहिजे. धाव बावरे गोविंदा,
हाती घेऊन या गदा, करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझी नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळू लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकट नाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐके कमळावती, तुझे नामे राहे माझी मती. हेची सांगतो पुढते पुढती, परम ज्योती व्यंकटेश. तू अनंत, तुझे अनंत नामे, तया माझी अतीत सुगम. ती मी अल्पमती प्रेम, स्वराने प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्न अनंत केशवा, संकर्षण श्रीधर माधव, नारायण आदिमूर्ते, पद्मनाभा नामोदरा, प्रकाश गणना परत्परा, अदिना अनादि विश्वंभरा, जगदुद्धारा जगदीशा, कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा, नरसिंह वामन भार्गेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षक आदिपुरुषा, ब्रह्मा पूर्ण ब्रह्मा सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ते, गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्न, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुण प्राज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सलांचन जरा, भयकृतभदाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा, वीर करा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेककानी वैराग, मधुमूरक दैत्य संहारकारा, असुर मर्दन उग्रमूर्ते, शंख चक्र गदाधरा, गुरुवाहना भक्तप्रिया, गोपी मनोरंजना सुखकरा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधार्य, जगद्व्यापका जगदर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजनधेया मूळमूर्ती, शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासी निरुपमा, भक्त कैवार्या, गुणधामा, भाव अम्मा समयी, पाव अम्मा ये समयी. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरे आठवला श्री व्यंकटे, स्मरता हृदय प्रकटलाई, त्या सुखासी पार नाही, हृदय अवघिवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिकते, आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवित असे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीचे सादर, सावळी तनु सुकुमार, कुंकुमाकार पदपद्मे, सुरेख सरळ अंगुळिका, नखे जैसी चंद्ररेखा, घोटीव सुनीळ अपुर देखा, इंद्र निळाची परी, चरणी वाळे घागरिया, वाकीवर त्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, कर्दळे स्तंभाची परी, गुडघे मांडिया जानस्थळ, कटितटी किंकणी विशाळ, खालते विश्व उत्पत्तीस्थळ, वरी झळाळे सोनसळा, कटीवर ते नाभिस्नान, जेथून ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरे त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक संपूर्ण ज्या माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुन चंद्रमा आधिमुख, वैजयंती करी लखल, विद्युत तले चिये परी, हृदय श्रीवत्सलांछना, भूषण मिरवी श्री भगवान, तयावर ते कंठस्नान, जयाचे मनुजन अवलौकते, उभय बाहू दंड सरळ, नखे चंद्र परिस तेजाळ, शोभती दोन्ही करकमळ, रातोत्पलाची परी, मनगटी विराजती कंकणे, बाहोटी बहुभूषण, कंठी लयले आभरणे, सूर्यकिरणे उगवली, कंठावर ते मुखकमळा, हनुवटी अत्यंत सुनीळ, मुखचंद्रमा अतिनिर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अद्रा माझी दंत पंक्ती, जीवा जैसी लावण्य ज्योती, अद्रामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेथे पावनासी झाले सुख, गंडस्थळीचे तेज अधिक, लखलखे दोन्ही भागी, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वे पण शिकेसी आले, दोन्ही पात यांनी धरिले, तेच नेत्र श्रीहरीचे, व्यंकट भ्रुकुटी सुनीळा, कर्णद्वयाची अभिनवली, कुंडलांच्या पाकती कळा, तो सुख सोहळा अलौकिक, भाळा विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी, केश कुरळ अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तकी मुकुट आणि किरीट, सभोवती झिरमिळ्यांची दाढी, त्यावरी मयूर पेशांची वेठी, ऐसा जगजती देखील, ऐसा तो देवाधिदेव गुणातीत वासुदेव, माझ्या भक्तिस्तव सगुण स्वरूप झालासी, आता करू तुझी पूजा जगज्जीवन अधोक्षण, आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे, करुणी पंचामृत स्नान, शुद्ध तुकवरी घालून, तुझ करो मंगल स्नान, पुरुष सुक्ते करुणीया, वस्त्रे आणि यत्न पावेत तुझ लागी करू प्रित्यर्थ, वंदाक्षता पुष्पे भोवत तुझ लागी समर्पू,
धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिण शुद्ध वस्त्रभूषणे गोमेद पदरागादी करोनी भक्तवत्सला गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा नमस्कारणे पादारविंदा मग प्रतीक्षिणा आरंभिले ऐसा षोडक्षार चारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया जय जयाची स्तुतिशास्त्र आगमा जय जयाची गुणातीत परब्रह्मा जय जयाची हृदयवासिया रामा जगदुद्धारा जगद्गुरो जय जयाची पंकजाक्षा जय जयाची कमळाधीशा जय जयाची पूर्ण परेशा अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते जय जयादी भक्तरक्षका जय जयाची वैकुंठ नायका जय जयाची जगपालका भक्तांसी सखा तू एक जय जयाची निरंजना जय जयाची परात्पर घेना जय जयाची शून्यतीत निर्गुण परिसय विज्ञापन एक माझी मज लागी दे ऐसावर जेने घडेल परोपकार हेची मागे नैसाचार वारंवार प्रार्थितसे हा ग्रंथ जो पठन करी त्याचे दुःख नसावे संसारे पठन मात्रे चराचरे विजय करी जगाते लग्नार्थीयाचे व्हावे लग्न धनार्थीयासी व्हावे धन पुत्रार्थीयासी मनोरथ करून पुत्र देवोनी करावे पुत्र विजय आणि पंडित शतायुषी भाग्यवान पितृसेवेसी अत्यंतरात जयाचे चित्त सर्व काळ उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई भक्ता लागून व्याधिष्ठांची पीडा हरण तत्काळ की जय गोविंदा क्षय अपस्मार कुष्ठादिरोग कंठपत्ने करावा भोग योग्याभ्यास दिसियास योग पठन मात्रे साधावा दरिद्र्य व्हावा भाग्यवान शत्रूचा व्हावा निष्पात सभा व्हावी वश समस ग्रंथ पठने करोनिया विद्यार्थीयासी विद्या व्हावी युद्धी शस्त्रे न लागावी पठने जगात कीर्ती व्हावी साधू साधू मनोनिया अंती व्हावे मोक्ष साधन ऐसे प्रार्थने सिद्धी मन एवढे मागतो वरदान कृपा निदे गोवंदा प्रसन्न झाला व्यंकटरमण देवीदासासी दिदले वरद ग्रंथाक्षरी माझे वच यथार्थ जान निश्चयसी ग्रंथी धरणे विश्वास पठेने करील रात्र दिवस त्या लागी मी जगदीश क्षण एक ना विसंबे इच्छा धरणे करील पठण त्यांचे सांगतो मी क्रमा सर्व काम नैसी साधन पठण एक मंडळ पुत्रार्थीयाने 3 मास धनार्थीयाने 21 दिवस धनार्थीयाने षण्मास ग्रंथ अद्रे वाचावा क्षण अपस्मार कुष्ठादिरोग इत्यादी संज्ञे प्रयोग त्यासी एक मंडळ सांग पटणे करोनी कार्यसिद्धी हे वाक्य माझे नेमस्त ऐसे बोलिला श्री भगवंत साचन मानी जयाचे चित्त त्यासी अदपात सत्य होय विश्वास धरेल ग्रंथ पठण त्यासी कृपा करील चक्रपाणी वरदिदला कृपा करोनी अनुग्रह कळो येईल गजेंद्राची या अकांतासी कैसा पावला ऋषिकेशी प्रल्हादाची या भावार्थासी संभातुनी प्रकटिला वज्रासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा उचलोनी स्वानंद कंदा सुखी केले त्यावतये वेळी वत्साचे परी स्वक्तांसी मोहे पानावे देनो जैसी मातेच्या स्नेहा तुलनेसी त्याच परी घडलेसी ऐसा तो माझा दातार भक्तसे घालेची कृपेची पाकर हात याचा निर्धार अनाथनाथ नाम तुझे श्री चैतन्य कृपा अलौकिक संतोषोनी वैकुंठ नायक वरदिदला अलौकिक जेणे सुख सकळांशी हा ग्रंथ लिहिला गोविंद या वचनी न धरावा वेद हृदय वसे परमानंद अनुभव सिद्ध सकळासी या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदासे आणि जागती सायास पठन मात्रे कार्य सिद्धी पार्वतीस उपदेशे कैलास नायक पूर्णानंद प्रेमसुख त्याचा पारण जाणती ब्रह्मादिका मुनी सुरवर विस्मित प्रत्यक्ष प्रकटेल वनमाळी त्रिलेख भजत त्रिकाळी त्याती योग्याने चंद्रमौळी शेषाद्री पर्वत उभा कसे देवीदास विनवे श्रोतया चतुरा प्रार्थना शतक पठन करा जावया मोक्षाची या मंदिरा काही न लागती सायास एकाग्र चित्ते एकांती अनुष्ठान की जे मध्यराते वैसुने स्वस्थ चित्ती प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल तेथे देह भावासी नूर ठाव अवघा चतुर्भुज देव त्याचे चरणी देवनी भाव वरद प्रसाद मागावा इति श्री देवीदास विरचितम श्री वेंकटेश स्तोत्रम संपूर्णम श्री वेंकटेशार्पणमस्तु श्री कुलदेवतार्पणमस्तु. आणि आता शेवटी आपण श्री व्यंकटेशाची आरती म्हणूया. शेषाचल अवतार तारक तू देवा
मुनिवर मुनिजन भावे करती हित सेवा, कमला रमणा अससी अगणित गुण ठेवा, कमला लाक्षामज रक्षी सत्वर वर द्यावा, जय देव जय व्यंकटेशा, केवळ करुणा सिंधू पूर्वीसी आशा, हे निज वैकुंठ म्हणती ध्यातो मी तू ते, दाखविसे गुण कैसे सकळिक लोकांते, देखुनी तुझे स्वरूप सुख अद्भुत होते, दाता तुझला श्रीपती दृढ मानस होते, जय देव जय व्यंकटेशा, केवळ करुणा सिंधू पूर्वीसी आशा, जय देव जय देव. आणि अशा प्रकारे श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्ण झालेलं आहे. तुम्हाला कधीही वाचायचं असेल, वाचायला वेळ नसेल तर तुम्ही फक्त आपल्या चॅनलवरती ऐका, तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. चला भेटू पुन्हा अशाच एका नवीन आणि भक्तिपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.